महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांची भेट घेतली। विषय नितलस गाव व निताले गाव MSRDC खात्याअंतर्गत कॉरिडॉर रस्ता या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना 22 लाख रुपये पर गुंठा भाव मिळाला पाहिजे। पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांची तक्रार आल्यानंतर आम्हाला देखील या दुविधा अवस्थेमध्ये खूप मोठी तफावत दिसून आली। कारण अलीकडे ब्राह्मण करवले गाव ठाणे जिल्हा या हद्दीतील 22 लाखाचा भाव दिला जातो, तर दुसरीकडे नितलस निताले या गावाला लागूनच वावंजे गाव आहे, त्या गावाला देखील 22 लाख रुपये पर गुंठा आपण भाव दिला आहे। ब्राह्मण करवले आणि वावंजे या दोन्ही गावांच्या मधोमध असलेले नितलस निताले या गरीब शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे। कारण 9/7/2020 च्या खरेदी खत नितळस निताले आमच्या शेतकऱ्यांकडे पूर्ण दस्तावेज 4,50,000 पर गुंठा हा व्यवहार झालेला आहे। असं असताना आपला प्रांत कार्यालय चुकीच्या निर्णयाकडे जात आहे। या शेतकऱ्यांनी योग्य तो भाव मिळवून द्यावा, कारण सर्वांनाच माहित आहे त्या ठिकाणी कोणता भाव चालू आहे। प्रांत कार्यालयाने चुकीच्या निर्णयामुळे या अगोदर सोडून गेलेले प्रांत मुंडके यांच्यावर अनेकदा लोकांच्या तक्रारी विधान परिषदेमधील तक्रारी जगजाहीर झालेल्या आहेत। आम्ही मनसे पनवेल तालुका वतीने व माननीय जिल्हाधिकारी साहेब रायगड जिल्हा श्री दत्त प्रसाद नडे साहेब, अप्पर जिल्हाधिकारी महाव्यवस्थापक भूमी MSRDC आपणाकडे विनंती आहे, या विषयामध्ये बारकाईने लक्ष घालून आपण त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या दर्जाचा भाव करून द्या। कारण भूसंपादन भाव ठरवण्याचा दर्जा आपल्याकडे आहे। आणखी किती दिवस शेतकरी आमच्या संघर्ष करणार अशी आशा बाळगतो, अन्यथा ते शेतकरी कोणत्याही व्यवस्थापनेला आपली जमीन हस्तांतर करू देणार नाही आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघर्ष करेल। म्हणूनच आपल्याला विनंती आहे की आपण पर गुंठा 22 लाखाचा भाव शेतकरी बांधवांना देण्यात यावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।